गेले ते दिवस आणि राहिले ते फक्त ब्लॉग्स या नवीन ब्लॉग सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात मस्त कडक असा चहा आणि ब्रेड खाऊन झाली. त्यानंतर विकेंड होता म्हणून जेवणामध्ये खिचडी भात आणि थालीपीठं बनवली. त्यानंतर जेवण झाले आणि भांडे वगैरे आवरून घेतले आणि मग सर्वात आवडीचे काम करायला घेतले, कारण होता विकेंड. झाडांसोबत वेळ घालवणे ही माझी आवडच नसून तो माझा एक छंद आहे. बागकाम करणे म्हणजे मातीशी आणि निसर्गाशी एकरूप होणे. खरं तर प्रत्येक झाड आणि तुम्ही लावलेले प्रत्येक बी ना एक कथा सांगते. बागेत काम करताना वेळ कसा निघून जातो हे तर कळतसुद्धा नाही, कारण इथे ना आपल्याला आपल्या विचारांशी आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते. आपण फक्त झाडच लावत नसतो, तर आपण आपल्या आयुष्यात आनंद पेरत असतो आणि आयुष्यात सकारात्मकता उगवत असतो असे मला वाटते. यावर तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जॉब, घरकाम आणि इतर कामे यांच्या धावपळीत ना 2 आठवड्यांपासून झाडांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. म्हणून ह्या विकेंडला मी ठरवलंच होतं की आज पूर्ण दिवस झाडांसोबत घालवायचा. मग मस्त खुरपा घेतला आणि लागली कामाला. तर सर्व बारीक उगलेलं गवत मी काढून घेतलं अगोदर आमच्या परसबागेतून. आणि तुम्ही बघू शकता तिकडे मी लावलेलं आहे कोरफड, मेथीची भाजी, त्यानंतर ही शेवंती, आळूचे पानं आणि यांसारखे बरेच जे छोटे छोटे घरात लागतात ना, ज्या भाजीपाला आपण खातो आणि शोची झाडं, ते सगळे मी लावली होती. आणि ही सर्व आवड ना मला माझ्या आईवडिलांपासून आली. खरं तर माझ्या आईबाबांना शेतकरी आहे, त्यामुळे बी पेरण्यापासून तर ते झाड उगवेपर्यंत आणि त्या झाडाची छान अशी काळजी घेण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी अगदी मनापासूनच करते. असं म्हणायला हरकत नाही, ते मला जेनेटिकलीच मिळालं आहे ते ज्ञान. तर आम्ही काही इंडोर प्लांट्स पण लावली होती. तर विकेंड होता, म्हटलं चला ह्या सर्व प्लांट्सला पण थोडंसं बाहेरचं कोवळं ऊन देऊयात आणि छान अशी फ्रेश हवासुद्धा देऊया, म्हणून सर्व झाडं बाहेर आणून ठेवली होती. विनामूल्य आपल्याला सुंदर आणि शुद्ध ताजी हवा देणारी हिरवीगार झाडं बघितली ना, किती मूड खराब असू दे, मनाला ना खूप छान वाटतं. आणि खरंच ही खूप छान थेरपी आहे. बाय.